नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून तुम्हाला तो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवाच. पण तुम्ही वाचलेलं एखादं पुस्तक जे तुम्हाला खूप आवडले तेही पाठवा. आपण चॅनलच्या मार्फत ते पुस्तक आपण सर्वांपर्यंत पोहोचवूया. वृषाली 27. मधून मधून कानांवर पडणाऱ्या इंद्रप्रस्थाच्या वार्ता पांडवांबद्दल सर्वांमध्येच कुतूहल निर्माण करू लागल्या. त्यांनी खांडव वनात स्वतंत्र राज्य स्थापन करून इंद्रप्रस्थाला त्या राज्याची राजनगरी करून टाकली. राजधानीच्या नावावरून त्या राज्याला शेजारची राज्य इंद्रप्रस्थ राज्यच म्हणू लागली. हस्तिनापुरापेक्षा इंद्रप्रस्थाची कीर्ती दुदुंबी सगळीकडे निनादत होती. राज्य ही काही केवळ भव्य वास्तू आणि विपुल नागरिक यावरच चालत नसतात. ती चालण्यासाठी संपत्तीची आवश्यकता असते. पांडवांनी अशी संपत्ती कधी आणि कुठून उभारली याबाबत हस्तिनापुरातील सर्वांनाच उत्सुकता होती. भीमार्जुनांनी आपलं राज्य समृद्ध करण्यासाठी सतत शेजारची राज्य पादाक्रांत करण्याचा धावता विक्रम मांडला होता. पराभूत राज्य त्यांना खंडणी देऊ लागली आणि त्यांचं इंद्रप्रस्थ संपन्न होऊ लागलं. सैन्यांची संख्या वाढू लागली आणि असाच एक दिवस पांडवांचा राजदूत अचानकपणे हस्तिनापूरला येऊन धडकला. तो पांडवांकडून राजसूय यज्ञाचं भूर्जपत्रावरचं आमंत्रण घेऊन आला होता. वासंतिक पौर्णिमेला पांडव एका प्रचंड यज्ञाचा प्रारंभ करणार होते. त्या यज्ञाला पितामह भीष्मांचे शुभाशीर्वाद लाभावेत अशी त्यांची इच्छा होती. या आमंत्रणापाठोपाठ पांडवांचे पुरोहित धौम्य ऋषीही स्वतः हस्तिनापुराला येऊन निमंत्रणाबाबत आग्रह करून गेले. स्वतः युवराज युधिष्ठिर देशोदेशी 5 सुवर्ण कुंभ घेऊन फिरून आले. त्या कुंभातून त्यांनी विस्तता, पुरुष्णी, गंगा, यमुना, सिंधू, मंदाकिनी, अलकनंदा, इरावती, शरयू, शर्मण्यवती, लोहिता अशा अनेक पवित्र नद्यांचं जल इंद्रप्रस्थात आणलं. पांडवांच्या इंद्रप्रस्थातून राजवाड्यासमोरूनच वाहणाऱ्या इक्षुमती नदीच्या जलात हे पवित्र जल मिसळून यज्ञासाठी इक्षुमतीचं जल वापरलं जाणार होतं. इंद्रप्रस्थ इक्षुमती आणि यमुनेच्या संगमावर होतं. राजवाड्यासमोर इक्षुमतीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर भव्य पटांगणात यज्ञमंडप उभारला होता. भोवती निमंत्रितांसाठी विश्रामगृह आणि भोजनागार ही तयार ठेवण्यात आली होती. या सर्व वार्ता हस्तिनापुरात येऊन थडकत होत्या. पांडुपुत्र अर्जुन आणि भीम देशोदेशी आपल्या यज्ञांची आमंत्रणं देण्यासाठी फिरू लागले होते. सर्वत्र यज्ञाची चर्चा सुरू झाली होती. माझंही कुतूहल वाढत होतं. इंद्रप्रस्थ कसं काय वसवलं आहे ते एकदा तरी पाहून यावं असं मला वाटे. पण ते शक्य नव्हतं, योग्यही नव्हतं. या दीर्घ कालखंडात पांडवांनी 4 दिशांना दिग्विजय केले होते. अमाप संपत्ती गाड्या गाड्यांनी आणून त्यांनी ती इंद्रप्रस्थाच्या भांडारात भरली होती. कक्षात पांडवांविषयी चर्चा चाले ती ऐकून मला ही सारी माहिती कळली होती. त्यांनी दिग्विजयात 2च राज्यांवर आघात केले नव्हते, एक मथुरा आणि दुसरं हस्तिनापूर. तसं काही ते आम्हाला इंद्रप्रस्थाचं पहिलंच निमंत्रण नव्हतं. द्रौपदीला 5 पतींपासून 5 पुत्र झाले होते. त्या प्रत्येकाच्या नामाभिकरणासाठीही मला राजमाता कुंती देवींकडून आवर्जून आमंत्रण आलं होतं. पण अंगराजांना आवडणार नाही म्हणून मी प्रत्येक वेळी काहीतरी निमित्त सांगून इंद्रप्रस्थाला जायचं टाळलं होतं. पण त्या प्रत्येक राजपुत्राचं नाव काय ठेवण्यात आलं याची मात्र मी कसून विचारणा केली होती. द्रौपदीला युवराज युधिष्ठिरांपासून प्रतिविंध्य, भीमसेनांपासून श्रुतसोम, अर्जुनांपासून श्रुतकीर्ती, नकुलांपासून शतानी आणि सहदेवांपासून श्रुतकर्मा असे 5 देखणे पुत्र झाले होते. पण ह्या सर्वांहून आम्हाला एक प्रकारचं वेगळं असं वर्णन ऐकविण्यात आलं होतं, ते अभिमन्यूचं. अभिमन्यू हा श्रीकृष्णाच्या सुभद्रा नावाच्या भगिनीचा अर्जुन पुत्र होता. आपल्या मामासारखाच तो नीलवर्णी आणि बांधेसूद होता. पांडवांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या वैवाहिक आयुष्यातील एक नियमाचा पांडुपुत्र अर्जुनाने अनावधानानं भंग केल्यामुळं
त्यांना 12 वर्षाच्या दीर्घ वनवासावर जाण्याचा प्रसंग आला. या वनवासाच्या कालातच त्यांनी रैवतक पर्वतावर राहून द्वारकेतून श्रीकृष्णाच्या भगिनीचं हरण केलं होतं. वनवासानंतर पांडुपुत्र अर्जुन इंद्रप्रस्थाला परतले, ते सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊनच. मला मात्र एका योगायोगाचं नेहमी आश्चर्य वाटे. माझं नाव वृषाली होतं. अर्जुनाच्या पत्नीचं नाव पांचाली. माझी सवत सुप्रिया होती आणि पांचालीची सवत सुभद्रा. या नावात कुठंतरी आणि काहीतरी गूढ खासच होतं. राजसूय यज्ञासाठी पांडवांची सर्व माणसं अविश्रांत खपत होती. धौम्य ऋषींनी स्वतः माझी भेट घेऊन राजमाता कुंती देवीनी आम्हाला पाचारण केल्याचं सांगितलं. पण त्यांचं ते निमंत्रण अंगराजांना सांगायचं नाही असं मी ठरवलं, कारण त्यांना ते आवडलं असतंच असं नाही. सुदामनला वधून अर्जुनांनी आम्हा दोघांचाही घोर अपराध केला होता. धौम्य ऋषींनी बोलण्याच्या ओघात आणखी 1-2 अतिशय महत्वाच्या गोष्टी सांगून टाकल्या. खांडवनाचं अरण्य दहन करताना अग्नीचं आणि अर्जुनाचं दारुण युद्ध झालं होतं. त्या युद्धात संतुष्ट होऊन अग्नीनं अर्जुनांना गांडीव नावाचं धनुष्य आणि 2 अक्षय बाण असलेले भाते दिले होते. आणि जरासंधाच्या मगध राज्यातून नुकत्याच परतलेल्या राजपुत्र भीमसेनानी जरासंधाला वधून राक्षसराज वृषपर्व्याकडून एक दिव्य गदाही मिळवली होती. अर्जुनानं तर त्या दिव्य धनुष्याचा आधारावरच दिग्विजयाचं पुढचं काम पुरं केलं होतं. इंद्रप्रस्थाच्या या सर्व वार्ता त्या राजाविषयी कुतूहल निर्माण करीत होत्या. एका निर्भीड अरण्याचं हे अशा समृद्ध राज्यात असं रूपांतर व्हावं याचं सर्वांनाच आश्चर्य वाटत होतं. वृषाली 28. हस्तिनापुराच्या मगध देशातील गुप्तहेरानं मध्येच एक अविश्वसनीय वार्ता आणून राजवाड्यावरच्या सर्वांनाच धक्का दिला. ती वार्ता ऐकताच अंगराज तर फार अस्वस्थ झाले. ज्यावेळी एका दासानं येऊन त्यांना ही वार्ता सांगितली, त्यावेळी ते वृषसेनाला द्वंद्व शिकवित होते आणि त्याला बाहुकंटकाचा अवघड डाव समजावून देत होते. वार्ता घेऊन येणारा दास मगधांच्या राजाच्या वधाची वार्ता घेऊनच आला होता. ती ऐकताच वृषसेनाला तसाच सोडून अंगराज त्या दासाजवळ गेले आणि त्याचे खांदे धरून गदागदा हलवीत त्यांनी त्याला विचारलं, त्या विख्यात जरासंधाला कुणी मारलं? बोल, कुणी? पांडुपुत्र भीमानी, त्यानं बावरून उत्तर दिलं. एकट्यानं? शक्य नाही ते. त्यावेळी भगवान श्रीकृष्णही तिथं उपस्थित होते. त्याचं उत्तर ऐकताच अंगराज स्तब्ध झाले. दास निघून गेला. पाठीवर हातांची गुंफण टाकून कसल्या तरी विचारात गढल्यासारखे ते इकडून तिकडं फेऱ्या घालू लागले. मी वृषसेनाला, वृषू, तातांनी शिकवलेला डाव त्यांना करून दाखवशील काय? तात काय माझ्या एवढे आहेत? चित्रसेनाला नाही तर लक्ष्मणाला आण माझ्यासमोर, मग मी त्यांना माझा बाहुटंकक दाखवतो. त्याला बाहुकंटक म्हणता येत नव्हतं. मला वाटलं अंगराज कौतुकानं त्याला वर उचलून घेतील आणि बाहुटंटक नव्हे वेड्या, बाहुकंटक असं म्हणत त्याच्या मस्तकाचं अवघ्राण करतील. पण ते आपल्याच चिंतनात मग्न होते. जरासंधाच्या वधानं त्यांना काहीतरी खटकलं होतं खास. एवढा कसला विचार चाललाय? मी त्यांना भानावर आणण्यासाठी म्हणाले. ते एकदम थांबून म्हणाले, श्रीकृष्णाचा. तो कशासाठी? शेवटी श्रीकृष्णानं जरासंधाचा वध केला म्हणून. आपण वार्ता नीट ऐकली नसावी. जरासंधाचा वध श्रीकृष्णानं केला नाही. त्या वधाचं कृष्णाला काय प्रयोजन? भीमानं मारलं आहे त्याला. प्रयोजन श्रीकृष्णालाच होतं. ज्या कंसाचा श्रीकृष्णानं वध केला तो कंस जरासंधाचा जामात होता. आपल्या जामाताच्या वधाचा सूड घेण्यासाठी जरासंधानं चतुरंग सैन्यानिशी मथुरेवर अनेक वेळा चढाया केल्या होत्या. त्याच्या चढायांना कंटाळून श्रीकृष्णाला शेवटी मथुरा सोडून पळून जावं लागलं, पार पश्चिमेकडं द्वारकेला. म्हणूनच त्यानं जरासंधाचा अंत केला असावा. इंद्रप्रस्थाचा राजसूय यज्ञ हा त्या मथुरा मुक्तीच्या आनंदासाठीच असावा. मला त्या यज्ञाचं आमंत्रण नाही वृषाली, पण तरीही मी इंद्रप्रस्थाला जाणार आहे. त्यांचा आमंत्रणाशिवाय जाण्याचा निर्णय मला जरा विचित्रच वाटला, परंतु मी काहीच बोलले नाही. मुखातून बाहेर आलेला शब्द मग तो निद्रेतला असला तरी सत्य करून दाखवणारा त्यांचा निश्चयी स्वभाव मला माहीत होता.
जरासंधाचा शेवट करणाऱ्या श्रीकृष्णाला भेटण्याची उत्सुकता असेल तुम्हाला. वृषाली, पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे अचूक सिद्ध केलंस तू. ते कारण तर आहेच, पण खरं म्हणशील तर जरासंधाच्या सेनापतीलाही, चेदिरा शिशुपालाला मी त्या द्वंद्वाविषयी सविस्तर हकीकत विचारणार आहे. भीमानं त्याला कोणत्या डावानं मारलं हेही मला ऐकायचं आहे. द्वंद्वाविषयी त्यांना अतिशय प्रेम होतं. ते नेहमी म्हणत, द्वंद्व म्हणजे उघड उघड आणि सरळ सरळ शक्तीची परीक्षा. वृषाली 29. पौर्णिमा एका दिवसावर येऊन ठेपली असता सर्व कौरव योद्ध्यांनी इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केलं. युवराज दुर्योधनांनी पांडवांच्या यज्ञाला कोणी जाऊ नये असा प्रयत्न केला, पण पितामह भीष्मांनी सुरुवातीलाच या बाबतीत कणखरपणा दाखविला. त्यांनी सर्वांनाच निक्षून सांगितलं की तुम्हाला वृद्धांचा जर मान राखायचा असेल तर मी सर्वात वृद्ध कुरु म्हणून तुम्हा सर्वांना यज्ञाला येण्याची आज्ञा करीत आहे. केवळ यज्ञासाठीच येणं एवढंच तुमचं काम राहणार नाही. मी सांगेन ते काम त्या यज्ञात प्रत्येकाला तिथं करावंच लागेल. ही माझी इच्छा नसून आज्ञा आहे. इतरांपुढं आपला हेका कधीही न सोडणारे युवराज दुर्योधन पितामहांपुढं मात्र काहीच बोलू शकले नाहीत. सर्वांनाच पितामहांचा त्याग आणि पराक्रम माहीत होता. मनातून चरफडत का होईना, पण त्यांची आज्ञा सर्वांना पाळणं भागच होतं. अंगराजही सर्वांसमवेत इंद्रप्रस्थाला जायला निघाले. त्यांना पंचारतीनं ओवाळून मी जाताना त्यांना म्हणाले, आपण गेलंच पाहिजे अशी काही पितामहांची आज्ञा नाही, पण मी जाणारच. एवढा कुणाचा आग्रह आहे आपणाला? आग्रह कुणाचाच नाही, पण मला गेलंच पाहिजे. तिथं मथुरेहून श्रीकृष्ण येणार आहे. मला यज्ञापेक्षाही त्याला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा तीव्र आहे. आपली इच्छा म्हणजे निर्धारच. त्यांच्या परशूच्या पाथ्यासारख्या विशाल कपाळावर मी कुंकुम तिलक लावला. त्यांची मुद्रा त्या तिलकानं अवर्णनीय शोभवंत दिसू लागली. आपल्या मात्या पित्यांची चरणधुली मस्तकावर धारण करून ते आपल्या हस्तिदंती वर्णाच्या घोड्यांच्या जैत्ररथात बसून यज्ञासाठी इंद्रप्रस्थाकडे निघून गेले. ते म्हणाले होते, श्रीकृष्णाचं दर्शन घेण्याची इच्छा तीव्र आहे. त्याच्या दर्शनानं त्यांना एवढं कसलं समाधान मिळणार होतं कोण जाणे. त्यांच्या त्या उद्गारांनी मलाही वाटलं की श्रीकृष्णाला आपणही एकदा तरी पाहावं, कारण जे माझ्या पतीचं समाधान होतं तेच माझं समाधान होतं. स्त्रीचं जीवन हे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं कमलपुष्पच असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य असतं. धन्यवाद.